नमस्कार मित्रांनो. विद्यार्थ्याचा प्रश्न आहे की मुलाखतीमध्ये सर कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग ते स्पर्धा परीक्षा किंवा अन्य कुठल्याही पदाच्या साठी तुम्ही जी काही मुलाखत देता तर त्यामध्ये कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात हा प्रश्न पडणं साहजिक आहे. प्रश्न पडला म्हणून तुम्ही परेशान न होता कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात तर अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा आपण आधी शोध घेतला पाहिजे. मग काही प्रश्न कल्पनेनं शोधले पाहिजे की असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग तो प्रश्न लिहून काढा आणि मग त्याचं उत्तरही तुम्ही लिहून काढा. काय होते बऱ्याचदा आपल्याला ती वाक्यरचनाच करता येत नाही. मग त्या ठिकाणी मग काही शब्द आठवत नाहीत म्हणून. आणि मग काय तुम्ही जे काही शब्द वापरता हे पण लक्षात ठेवा. याच्यावरून काय फायदा होतो आपल्याला की आपण उत्तरामध्ये काही शब्द प्रयोग करतो, काही वाक्य प्रयोग करतो, त्याचा मिनिंग आपल्याला समजला पाहिजे. कारण मुलाखतीमध्ये शांततेनं तुम्ही दिलेल्या उत्तरातूनच ते प्रश्न विचारतात बऱ्याचदा. मग त्यावेळेस तुम्ही शब्द उच्चारता पण त्या शब्दाचा तुम्हाला मिनिंग माहीत नाही, अर्थ माहीत नाही, तर हे उचित ठरत नाही. म्हणून हे आपण जेव्हा प्रश्न आणि त्याची उत्तरे लिहून काढतो तेव्हा किमान त्या लिहिलेल्या शब्दावर थोडासा तरी आपण विचार करत असतो. म्हणून हे कल्पनेचा एक आधार घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काही अनुभव असेल तर तुम्हाला काही प्रश्न विचारले गेलेले असतील, तुम्ही अगोदर जर मुलाखतीत दिला असाल तर ते प्रश्न लिहा आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही जी दिली होती ती परत एकदा लिहून काढा आणि ती इतरांकडनं तुमच्या मार्गदर्शक सर जे आहेत स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करतात किंवा ज्यांनी प्रत्यक्ष मुलाखती घेतलेल्या आहेत स्पर्धा परीक्षेतल्या विद्यार्थ्याच्या किंवा अन्य ठिकाणच्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही शिक्षक, प्रशिक्षक, मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडून देखील कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात या प्रश्नांची यादी घ्या आणि त्यांच्यासोबत त्याच्या उत्तराबद्दल पण चर्चा करा थोडी. त्यांना वेळ असेल तर वेळ घेऊन. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही पॅनलवर जातात किंवा गेलेले आहेत तर जाणारे सध्या विद्यमान असतील ते तुम्हाला तुमच्या विश्वासाचे किती आहे ते खूप महत्त्वाचे. काही लोक टाळतात तुम्हाला मार्गदर्शन करायला. पण एक जे काही माझी म्हणून आपण बघतो की जे अगोदर जे गेलेत आता जे जातच नाहीत, रिटायर झालेत असं समजा, तर त्यांना पण विचारा की कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात किंवा ते जे काही मुलाखत घेणारं जे पॅनल आहे त्या पॅनलला काय अपेक्षित असते उमेदवाराकडून, विद्यार्थ्याकडून, याबद्दलची मार्गदर्शन त्यांचं घ्या. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही उत्तीर्ण विद्यार्थी झालेत किंवा वेगवेगळ्या पदावर जे उत्तीर्ण झाले, जे मुलाखतीला समोर गेले होते, तर त्यांचंही मार्गदर्शन घेणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे. आता लक्षात घेतलं पाहिजे की आता पहिल्यांदा तुम्हाला कशाबद्दलचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या मुलाखत ही स्मरणशक्तीची परीक्षापेक्षाही तुमच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे. तुमच्या व्यक्तिमत्व कसं आहे हे त्यांना जाणून घ्यायचं असते. ही गोष्ट मात्र पक्केपणाने लक्षात ठेवा. आता स्मरणशक्ती तर तुमची तल्लख असणं गरजेचं आहे, कारण सगळंच वाचलेलं
कदाचित आठवणार नाही, म्हणून आठवणा गेलं तर कसं, किंवा त्या प्रश्नाचं उत्तर मला जर आलं नाही तर कसं, यावर तुम्ही भांबावून न जाता तर या अशा जितकी शक्य आहे तेवढी तयारी करा. तर प्रश्न मुलाखत घेणाऱ्या पॅनलला जे अपेक्षित आहे, काय अपेक्षित आहे ते आपण घेतल्यानंतर मग त्या दिशेने काही तयारी करावं लागेल. मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणीच असते. तर त्याबद्दल मी तुम्हाला काय सांगेल की तुमचा दृष्टिकोन ते जाणून घेतात. म्हणजे ते मुलाखतकारांना तुम्ही आता अभ्यासू आहात हे लक्षात आलेलं आहे. तुम्ही कारण प्रश्नाची उत्तरं दिलीत चांगली म्हणून तुम्हाला मुलाखतीला बोलवलेलं आहे. MPSC असेल, UPSC असेल किंवा अन्य स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर काही पदासाठी तुम्ही पात्र असल्यामुळे तुम्हाला तिथं बोलवलं जातं. पण प्रत्यक्षात तुमचं तिथं जे काही परीक्षेमधलं ज्ञान आहे म्हणून तुमच्याकडे डिग्री आहे, परीक्षेचं ज्ञान तुम्हाला प्रश्नाचं त्या विषयाचं ज्ञान आहे म्हणूनच तुम्हाला त्या परीक्षेत तुम्ही मार्क घेतलेला आहात, म्हणून तुम्ही मुलाखतीला पात्र झालेला आहात, म्हणून तुम्हाला निवडलेलं आहे, बोलवलेलं आहे, हे सत्य आहे. हे पॅनलला माहीत असतं. पण तुमचं पहिल्यांदा काही चेक केलं जातं. पण तुमच्यामध्ये शिस्त आहे का हे चेक केलं जातं. तुम्ही आज्ञाधारक आहात का, तुमच्याकडे शिष्टाचार आहे का, ह्या गोष्टी चेक केल्या जातात. हे लक्षात ठेवा. त्या अनुषंगाने काही प्रश्न विचारले जातात. तुमचा दृष्टिकोन चेक केला जातो, तुमचा आत्मविश्वास चेक केला जातो, तुमचा प्रामाणिकपणा चेक केला जातो, वेळेबद्दल किती जागरूक आहात हे चेक केलं जाते. म्हणजे अशा अनुषंगानं मग पहिल्यांदा मी तुम्हाला दृष्टिकोनाबद्दल काही प्रश्न विचारतात. म्हणजे तुमचा दृष्टिकोन काय आहे त्यांना जाणून घ्यायचं असतं. तर या दिशेनं तुम्ही तयारी कशी करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगेल का. तर त्यासाठी तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. तुमच्या जगण्यातूनच तो व्यक्त झाला पाहिजे. उगा परीक्षेची तयारी म्हणून जर तुम्ही करायला लागलात ना तर तुमच्या बॉडी लँग्वेजमधून तुमचा नकारात्मक दृष्टिकोनाचे तुम्ही आहात आणि तुम्हाला सांगितलं, मी सांगतो किंवा अन्य लोक सांगतात की तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. ठीक आहे, मी मुलाखतीच्या वेळी सकारात्मकच बोलतो, सकारात्मक दृष्टिकोन बाळगतो, असं नाही चालत. कारण जे आत आहे ते बाहेर येते आणि जे आत आहे ते बाहेर येते. तुम्ही किती लपवलं तरी तुम्हाला असं वाटते ते पुढच्या पॅनलच्या लक्षात आलेलं नाही, येणार नाही. पण तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल अतिशय नकारात्मक आहात. उदाहरणार्थ एखाद्या धर्माबद्दल तुम्ही नकारात्मक आहात, एखाद्या जातीबद्दल तुम्ही नकारात्मक आहात, स्त्री जातीबद्दल नकारात्मक आहात, तुमची नकारात्मकता आत खूप भरलेली असेल तर त्या विषयाचा प्रश्न आला की तुमच्या बॉडी लँग्वेजवरून ते व्यक्त होत असतो. न बोलताही अनेक गोष्टी कळत असतात माणसाला. तुम्हाला जरी वाटत असेल की यांना काय कळायला म्हणून तर तिथं आलेत ना ते. तर तुमचा दृष्टिकोन हे सकारात्मक असणं गरजेचं आहे. तर ते केवळ तुम्ही सकारात्मक उत्तरं देता म्हणून तुम्ही सकारात्मक आहात असा त्याचा अर्थ होत नाही. तुमच्या बॉडी लँग्वेजही चेक केला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट, तुम्ही किती प्रामाणिक आहात हे पण चेक केलं जातं. तुमचा प्रामाणिक म्हणून तुम्हाला क्रॉस क्वेश्चन विचारले जातात. याला काय माहिती आहे, उदाहरणार्थ सहज तुम्हाला भाऊ किती आहेत एखाद्या वेळेस प्रश्न विचारला तर तुम्ही समजा 3 भाऊ आहात म्हणून सांगितलं सुरुवातीला. शेवटी सहज उदाहरण सांगितलं. असं हे काही तुम्ही प्रत्यक्ष लावून पाहू नका, एक उदाहरण म्हणून मी घेते. आणि मग खरंच 3 भाऊ आहेत का, हा त्याला चेक करायचे उदाहरण लक्षात ठेवा. तर दुसरा एक उपप्रश्न किंवा त्यांच्या अनुषंगाने तुमच्या भावाची नावं सांगता येतील का तुम्हाला, असा प्रश्न विचारला जातो. आणि तुम्हाला समजा 2च भाऊ आहेत समजा, तर 2च आहे सांगाल ना तुम्ही. म्हणजे मला एक उदाहरण असं
एवढंच सांगायचं आहे की तुम्ही दिलेली प्रश्नांची उत्तरं हे भावाच्या संदर्भामध्ये तुम्ही खोटं बोलणार नाही, परंतु अनेक गोष्टीबद्दल सुद्धा विचारलं जाऊ शकतं. काही जण उगाच फेक उत्तरं देतात आणि वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात आणि ते त्यांना प्रामाणिकपणे तुम्ही उत्तरं देता की नाही हे तुमचा प्रामाणिकपणा ते चेक केला जातो. आता उदाहरण, मुलाखत आहे, मुलाखतीमध्ये तुमचा काहीतरी एक सध्या एखादा समजा पेन होतं इथं, तर थोडं काही कारणास्तव होऊ शकतो. मग तुमची हालचाल त्या ठिकाणी पेन होत असल्याने मग माणूस काय करते, थोडं असं एकदा करते. पण पहिल्यांदा तर जर तुम्ही काही सांगत बसू नका की मला त्रास व्हायला आहे, अमुक व्हायला आहे, आधीच काही सांगायचं नाही. तर त्यांनी जर विचारलं, तुम्ही जरा अनावश्यक हालचाल करता असं वाटतं का? नाही कधी केलं, नाही मी काही केलं नाही, असं नका म्हणू. तर त्यांना सांगा, हे कालपासून थोडं इथं माझं पेन सुरू आहे आणि माफ करा मला, पण इथं माझा पेन सुरू आहे, त्यामुळे माझी थोडीशी हालचाल होत आहे, याबद्दल मी दिलगीर आहे, असं तुम्ही त्यांना प्रामाणिकपणे सांगू शकता. म्हणजे मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की तुमच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा, तुमच्या कृतीउक्तीतला प्रामाणिकपणा लोकांना भावत असतो आणि तो प्रभाव सोडत असतो. खोटेपणा, कृत्रिम फुलं दिसायला सुंदर असले तर ते सुगंध देऊ शकत नाही. तसा तुमचा कृत्रिमपणा, आता बोलण्याची लकब असते माणसाची, आता माझ्या बोलण्याची लकब जी आहे तुमची असेलच असं काही नाही. तर माझ्या बोलण्यामध्ये मराठवाड्यातल्या शब्दांचा उपयोग होतो, माझ्या बोलण्यामध्ये मी बोलीभाषेचा वापर करतो. जर समजा मी मुलाखतीला गेलो तर तुमच्या बोलण्यामध्ये ग्रामीण भाषेतले शब्द येतात असं जर सांगितलं, हो येतात, कारण ती माझी मातृभाषा आहे, मी लहानपणापासून ती भाषेत बोलतो आणि त्यामुळे ते येतात सर, असं तुम्ही स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. येतात तर आलेच पाहिजे ना. आणि प्रत्येकाची, आता मला सांगा, तुम्ही या गैरसमजातून बाहेर या की तुमच्या प्रदेशाची जी भाषा आहे त्या भाषेचा प्रभाव पडतोच त्याच्या बोलण्यातनं, मध्येच अनावधानानं म्हणा, कसंही म्हणा तुम्ही, पण त्यातून शब्द येतात. त्यामुळे तुम्ही त्याबद्दल फार स्वतःला कमी समजण्याचं काही कारण नाही, हे एक लक्षात ठेवा. लक्षात ठेवा की तुम्ही तुमचा दृष्टिकोनाबद्दलच मी सांगत होतो. कोणाबद्दल संशय, कशाबद्दल संशय सतत घेणं किंवा नकारात्मक गैरसमज करून घेणे किंवा नैराश्य बाळगणं एखाद्या विषयावर, तर तुमच्या बोलण्यातून ते नकारात्मकता व्यक्त होत असते. तर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, तर तुमचा आत्मविश्वास चेक केला जातो. आणि मग आत्मविश्वासाच्या अनुषंगाने काही क्वेश्चन्स ते विचारतात. म्हणजे आत्मविश्वास म्हणजे काय असा प्रश्न नाही विचारत ते सहसा. तर तुमचा आत्मविश्वास बोलण्यातला, तुमच्या बॉडी लँग्वेजतून ते व्यक्त होत असतो. मग आत्मविश्वास, मी तिथं आत्मविश्वासानं बोलतो, तिथं गेलं की असंच बोलून चालणार नाही. तर दैनंदिन जीवनामध्येच तो आत्मविश्वासानं जगणं अतिशय महत्त्वाचं असतं. मग तुमच्या कृतीउक्तीतून तो आत्मविश्वास व्यक्त झाला पाहिजे, तुमच्या बॉडी लँग्वेजमधून आत्मविश्वास व्यक्त झाला पाहिजे. तर हे आत्मविश्वास कधी येईल? त्यासाठी अनुभवातून येतो आत्मविश्वास, अभ्यासातून येतो, परिश्रमातून येतो, वाचनातून येतो. आणि जीवनविषयक दृष्टिकोन तुमचा जर सकारात्मक असेल तर आत्मविश्वास येतो.
तुम्ही भय असेल तुमच्या मनामध्ये, चिंता असेल, काळजी असेल आणि आपले संशय असेल, तर तुमचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. आता तुम्हाला जर असं वाटत असेल, नकारात्मक विचार तुमचा आत्मविश्वास कमी करतात, जसं एखाद्या भांड्याला जर छिद्र पाडलं तर त्यातलं पाणी कमी करतात, तसं तुमचा आत्मविश्वास कमी करणारे जे काही घटक आहेत ते म्हणजे संशय, भय आणि नकारात्मक विचार. त्याचबरोबर तुमची सेल्फ इमेज जर पुअर असेल, स्वतःच्या नजरेत तुम्ही पडलेले असाल, तर तुमच्यात आत्मविश्वास राहणार. आय एम बेस्टच्या भूमिकेत तुम्हाला जगावं लागेल आणि तुम्हाला त्यासाठी बेस्ट राहावं लागेल. मग त्यामुळे तुमचे व्यसनं जे आहेत, तुम्हाला बॅड हॅबिट्स असतील तर कॉन्फिडन्स कमी होत असतो. मग तो आँखों में आँखें डालकर बात करना, डरना नाही, असं जर कोणी सांगत असेल तरी पण मान खालीच जाते ते विषय निघाले की. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं तुमच्या सवयी चांगल्या ठेवा, तुमचा आत्मविश्वास चांगला राहतो. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे, बऱ्याचदा विद्यार्थ्यामध्ये एक भय असते की सर मग आता मला ही नोकरी नाही लागली तर मग माझं कसं होईल, मग मला जगू की नको मग वगैरे असे टोकाचे प्रश्न विचारतात. मी त्यांना प्रामाणिकपणे सांगतो की तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या क्षमता, तुमचं कौशल्य, स्वतःला हे लक्षात ठेवा, तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात ना, तुमच्या क्षमता, कौशल्य आणि शहाणपणाचा वापर करत आहात ना, मग तुमचं मनाला साक्षी ठेवा. तुकाराम महाराजांचं एक वचन तुम्ही नेहमी स्वतःला सांगत राहा की सत्य असत्याशी मन केले ग्वाही, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. ठीक आहे, लोकांना वाटत असेल की तुम्ही अभ्यास करत नाही वगैरे, पण तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही अभ्यास करता म्हणून, प्रामाणिकपणे करता. तो पाणी एक लक्षात ठेवा की प्रत्येकाच्या क्षमता, प्रत्येकाच्या कडचे कौशल्य, प्रत्येकाचं शहाणपण वेगळं असू शकते थोडं. तर त्यामुळं आपल्या क्षमता, आपलं कौशल्य, आपलं शहाणपण आपण प्रामाणिकपणे वापरलं पाहिजे, प्रामाणिकपणे त्याचा आविष्कार केला पाहिजे. आणि मग एवढं सगळं करूनही ते पद मिळालंच नाही, मिळणारच आहे, समजा मिळालं नाही, तर तुमच्या उदरनिर्वाहासाठी, तुमच्या चांगली लाईफस्टाईल जगण्यासाठी अन्य मार्ग आहेत, उद्योग आहे, व्यापार आहे, व्यवसाय करता येतात, किंवा अन्य कुठल्या पदावरही तुम्ही जाऊ शकता. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं त्यांनी माझे इथं सिलेक्शन होणारच नाही, होईना गेलं तर कसा, हा विचार जर बाळगत असाल तुम्ही, तर तुमचा तिथं आत्मविश्वास राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट, सत्य हे तुमचा आत्मविश्वास वाढवते. आता कसं आहे, तुम्ही जे काही सांगत आहात, तिथे जे काही उत्तरं देत आहात, ते उत्तरं देत असताना तुम्हाला तिथे चेक केले जाते तुमचा आत्मविश्वास की नाही, हे बरोबर नाही. असं जर समजा एखाद्याने म्हटलं, बाबा सहज हे बरोबर नाही, असं आमचं मत आहे, तुमचं काय मत? नाही, बरोबर आहे, तुमचंच बरोबर आहे, मग बरोबर नाही, असं नाही करू नका. तुम्ही जे काय आहे आत्मविश्वासानं परत सांगा की सर, माझ्या अभ्यासानुसार आणि त्या अभ्यासाचे जे काही माझ्याकडे जे पुराव्यानुसार मी दिलेलं उत्तर योग्य आहे सर, अशा पद्धतीनं तुम्ही त्यांना बोलू शकता. नाही, आता यांना कसं राग येईल, हे काय म्हणतील, आणि यांना राग आला तर आपलं सिलेक्शन होणार नाही, असं काही करू नका. आणि प्रामाणिकपणे तुम्हाला त्या ठिकाणी व्यक्त व्हावं लागेल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तुमचा आत्मविश्वास चेक केला जातो, तुमचा प्रामाणिकपणा चेक केला जातो, तुमचा दृष्टिकोन
तुमचं चेक केलं जाते. त्याचबरोबर तुम्हाला वेळेचं भान आहे की नाही हे पण चेक केलं जातं. मग वेळेबद्दल काही प्रश्न विचारले जातात. म्हणजे वेळेबद्दल किती जागरूक आहात हे त्याबद्दलही प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळं वेळेबद्दल तुम्ही जागरूक असणं केवळ बोलण्यापुरतं नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून मग काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग ते काय तुम्ही वेळेबद्दल जागरूक आहात का असा प्रश्न नाही विचारत ते तुम्ही. तर तुमच्या एकंदरीत तुम्हाला बोलतं करतात आणि त्यातून तुम्ही वेळेबद्दल किती जागरूक आहात हे तुम्हाला सहज असा प्रश्न विचारला. तुम्ही सर्वसाधारणपणे वेळेवर शाळेत, महाविद्यालयात म्हणजे किंवा आतापर्यंत जे शिक्षण घेतात त्या ठिकाणी वेळेवर जात होतात की नाही हे पण तपासलं जातं. म्हणजे तुम्ही ऑफिसला वेळेवर येता की नाही हे त्यातून सिद्ध होत असतं किंवा त्यातून व्यक्त होण्याची शक्यता असते. म्हणून त्या संदर्भात काही प्रश्न तुम्ही विचारले जाऊ शकतात. म्हणून त्यामुळे तुम्ही आता त्याविषयी पाऊकपणे तुम्हाला उत्तरं द्यावे लागतील हे मात्र लक्षात ठेवा. या ठिकाणी मात्र तुम्ही की एका दिवस तुम्ही 10 वेळेस उशिरा झाला असेल तुम्हाला, तर तुम्ही तिथं मात्र तुम्हाला थोडंसं सांगावं लागेल. नाही असं 10 वेळेस झाला. तिथं तुम्ही थोडं सांगू शकता की नाही सर, कधी 1-2दा झाला असेल माझ्याकडनं वेळ उशीर आणि असं म्हणू शकता तुम्ही. पण मग ते नाही कधीच झाला नाही माझ्याकडून उशीर असे टोकाची उत्तरं तुम्ही तिथं देऊ नका. कारण काय होतं की एक मानवी स्वभाव आहे, उशीर होऊ शकतो. काही कारणं होऊ शकतात, काही तांत्रिक कारणं असतात, काही सामाजिक कारणं असतात, काही आंदोलनं असू शकतात, अनेक प्रॉब्लेम असू शकतात. त्यामुळं असं कधीच झालं नाही असे टोकाची उत्तरं कधी देऊ नका. कारण मग तुम्ही खोटं बोलता असं त्यांच्या लक्षात येते. म्हणून वेळेबद्दलचा प्रामाणिकपणा आणि तुम्हाला असं विचारलं जाऊ शकते की तुम्ही पुढं वेळेबद्दल जागरूक राहणार आहात की नाही ऑफिसमध्ये जाताच्या संदर्भामध्ये. ते पण जाता की नाही असं विचारत नाहीत, ते सहज विचारतात. आता तुमच्या घरी पाहुणे आलेले आहेत आणि ऑफिसचा वेळ झालेला आहे, मुलाला पण शाळेला सोडायचं आहे, ड्रायव्हर आलेला नाही. मग अशा वेळी तुम्ही काय कराल? मीटिंगचा वेळ आहे. मग तुम्ही तिथं भांबावून जाता बऱ्याचदा. पत्नीचा आग्रह आहे. तर या प्रश्नाची उत्तरं देत असताना तुम्ही तिथं हे सांगायला पाहिजे की मी अगोदर सर या सगळ्या गोष्टीची, संभाव्य गोष्टीची अगोदर तयार करून त्या सगळ्या गोष्टीसाठीचा पर्यायी व्यवस्था माझ्याकडे काही नातेवाईक असतील, त्यामुळे ते सोडण्याची व्यवस्था ते करतील. आणि पाहुण्यांचा माझा संवाद असतोच, ते माझ्यासोबत संवाद साधूनच येत असतात आणि मग ते अगोदरच त्यांना माझी कल्पना आहे की मी वेळेला महत्त्व देतो. त्यामुळं मी त्यांच्याशी काय जे संवाद साधायचे ते साधेल आणि वेळेच्या आत निघून जाईल. आणि विशेष म्हणजे ड्रायव्हर आला नाही हा विषय असेल तर मला ड्रायव्हरची पर्यायी व्यवस्था आहे सर, तो ड्रायव्हर नसेल तर पर्यायी व्यवस्था मी करेल किंवा मी पण ड्रायव्हिंग जरा प्रसंगच पाहून मी स्वतः देखील ड्रायव्हिंग करेल मी सांगेल. किंवा आमच्या ऑफिसमध्ये जे काही इतरही ज्यांना ड्रायव्हिंग येते ड्रायव्हर आहेत त्यांचाही गोष्टी लक्षात घेऊन मी त्यांनाही बोलून घेईल. कारण किंवा मी माझ्या ड्रायव्हरला अगोदर सांगेल की बाबा तुला कधी जर अडचण येणार असेल, संभाव्य दिसत असेल, मला अगोदर कल्पना देईल. अशा पद्धतीनं मी प्लॅनिंग करून वेळेवर जाण्याचाच मी विचार नक्की करेल. किंवा अन्य काही ऑफिसला गाड्या आहेत त्याचाही वेळप्रसंगी मी उपयोग करेल असं तुम्हाला सांगावं लागेल. पण वेळेला महत्त्व कशा पद्धतीने मी देईल यावरच ते उत्तरं फिरले पाहिजेत. मी असं नाही मी पळतच जाईल, मी चालतच जाईल असे काही उत्तरं तुम्ही नका देऊ. असे टोकाचे उत्तरं नका देऊ. तर या कशा पद्धतीनं ऑफिशियलीच भाषेमध्ये या प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्या. ऑफिशियल कक्षेमध्ये राहूनच द्या.
तर मित्रो, आणि काही गोष्टी चेक केल्या जातात हे पुढच्या भागामध्ये आपण बघूया. धन्यवाद.